इच्छुक उमेदवार आहात अशी सुद्धा लोकांच्या मधून चर्चा सुद्धा होत आहे, तर याबद्दल काय सांगाल? वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही निश्चित मान्य करून त्या ठिकाणी काम करू. पण निवडणूक कोण लढवणार आहे, तुम्ही की तुमचा मिसेस? आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी तयार आहोत. युद्ध कधी हो त्याची शस्त्र त्या ठिकाणी त्याची तयार पाहिजेत आणि मला वाटतं आम्ही या युद्धाला तयार आहोत. तुम्ही पुणे महापालिका आयुक्तांना इकडे आणला होता, सगळ्या समस्या दाखवला होता, पण त्यावरती आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासने दिली होती? आज ती जवळजवळ 80-90% कामं त्या ठिकाणी पूर्ण होताना मला दिसत आहे. त्याचं मला समाधान आहे. पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी व्हिजिट केली त्या ठिकाणीच अधिकाऱ्यांना निलंबित केलं. काही कामं तुम्ही मंजूर करून घेतायत, पण निवडणुकीच्या आधीच तुम्हाला ही कामं दिसली का? याच्या आधी समस्या दिसल्या नव्हत्या? काही अधिकारी असे असतात की त्याच्यामध्ये कामचुकारपणा करतात, जाणीवपूर्वक नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी दाबून ठेवतात किंवा सोडवणूक करत. प्रश्नांना जर अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांची कामं केली किंवा वाव दिला तर मला वाटतं हे प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाहीत. नमस्कार, मी सरिता आणि स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत स्टार महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीसाठी आहेत पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र स्वच्छ भारत अभियानचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे राहुलदादा रामचंद्र शेवाळे आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. एक समाजसेवक म्हणून कार्यरत असताना तुमच्या चर्चा या नेहमीच होत असतात, मात्र मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुमच्या कामांचा जोर मात्र अजूनच वाढलेला आहे. शेवाळवाडी मांजरी भागातील समस्यांच्यासाठी तुम्ही पुणे महापालिका आयुक्तांना इकडे आणला होता, सगळ्या समस्या दाखवल्या होता, पण त्यावरती आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासने दिली होती की ही कामं कधीपर्यंत पूर्ण होतील वगैरे? सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये मला बोलवल्याबद्दल मी आपला सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माननीय पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडं आम्ही मांजरी शेवाळवाडी 17.5 आणि केशवनगर असेल या भागातील काही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले होते आणि मला सांगायला खरं तर आनंद होतोय की दिवाळी असून सुद्धा माननीय आयुक्तांनी दिवाळीमध्ये त्यांच्या सर्व खात्यांच्या प्रमुखांसहित या गावांना भेटी दिल्या आणि या गावातील अनेक महत्त्वाचे प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी समजावून घेतले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो पुणे सोलापूर रोड महामार्गावरील गटारांचा. गेली अनेक वर्ष हा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित होता. हा नॅशनल हायवे मांजरी आणि शेळवडी या दोन्ही गावांच्या मधनं जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यांच्यावर लाखोंची संख्येने रोज वाहनांची संख्या त्या ठिकाणी जात असते, नागरिक जात असतात. विशेषतः या जवळच कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार त्या ठिकाणी भरतो. खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी जात असतात आणि हे सगळे रस्ते त्या ठिकाणी खराब झाले होते. ड्रेनेज रस्त्यावर त्या ठिकाणी गटारं वाहत होती आणि त्याचा नागरिकांना त्रास होत होता. हा महत्त्वाचा त्या ठिकाणी विषय होता. दुसरे काही महत्त्वाचे विषय आम्ही त्या ठिकाणी सांगितले तो कचऱ्याची खूप मोठी समस्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली. जे डिवायडर आहेत, डिवायडर असेल किंवा रस्त्याच्या कडेचा भाग असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील त्या ठिकाणचा कचरा हा उचलला जात नव्हता. किंबहुना कित्येक वर्ष त्या ठिकाणी तो कचरा साचून राहिला होता. त्याचा परिणाम हा रोगराईमध्ये त्या ठिकाणी त्याचं रूपांतर होणं, मच्छर तयार होणं, काही आजार त्याच्यामध्ये निर्माण होणं आणि त्याचा नागरिकांना त्रास होत होता. या सगळ्या गोष्टीकडे आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांचं लक्ष वेधलं आणि आयुक्तांनी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय तातडीनं संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की ही सगळी कामं त्या ठिकाणी ज्या नागरिकांच्या मागणी आहेत किंवा आम्ही केलेल्या मागणी तातडीनं त्या ठिकाणी पूर्ण करावेत अशा प्रकारचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले होते. तुम्ही ही जी कामं चालू केलेली आहेत, आता आयुक्तांना तुम्ही इथपर्यंत बोलवून त्यांना निदर्शनास सगळ्या समस्या आणून दिल्या, त्यामुळे नागरिकांच्या मध्ये एक आहेत की आता अपेक्षा वाढत आहेत की छोटी मोठी त्यांची कामं सुद्धा झालेली पाहिजेत. आता तुमचा जो पुढील टप्पा आहे त्या पुढील टप्प्यामध्ये तुम्ही कोणती कामे सध्या या भागात करणार आहात? स्वाभाविक आहे, नागरिकांना जर काम होतंय असं जर समजलं किंवा कुठल्या अधिकारी किंवा कार्यकर्त्याकडनं ही कामं पटकन होतात
तर स्वाभाविक त्यांच्या अपेक्षा त्या ठिकाणी वाढत जातात. त्याप्रमाणे आम्हालाही रोज त्या ठिकाणी नागरिकांचे फोन येतात, आमच्या स्ट्रीट लाईट बंद आहेत, आमच्या भागामध्ये कचरा उचलला जात नाही, आमच्याकडे पाण्याच्या समस्या आहेत, आमचे रस्ते खराब आहेत, आमच्याकडं मुरुम टाकावा, असे अनेक फोन त्या ठिकाणी रोज येत असतात. आणि स्वाभाविक त्यांच्या त्या सर्व समस्या आम्ही त्या ठिकाणी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून सोडवत असतो. हा शेवटी निसर्गाचा एक नियम आहे की मागणी आणि पुरवठा या दोन्ही गोष्टी जर चांगल्या पद्धतीने झाल्या तर मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची त्या ठिकाणी सोडवणूक होऊ शकते. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की मागणी आणि पुरवठा यांचा समन्वय असणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा आहे की वेळ, की लोकांना कोणत्या वेळेत त्यांची मागणी असते आणि कोणत्या वेळेत तो पुरवठा होत असतो. गेल्या कित्येक वर्षात ही वेळ कधीच आली नाही. नागरिकांच्या मागणी ह्या सातत्यानं होतच असतात, परंतु आपल्याला कल्पना आहे की मधल्या काही कालावधीमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या आणि निवडणुका झाल्या नसल्यामुळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कुठल्याही संस्थेमध्ये नव्हते. म्हणजे महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, याच्यामध्ये कुठेच लोकप्रतिनिधी नव्हता. आणि जिथं लोकप्रतिनिधी नसतात, त्यांचा वचक नसतो, त्या ठिकाणी या कामाची ढिलाई त्या ठिकाणी निर्माण होते आणि अधिकाऱ्यांचंच राज्य त्या ठिकाणी तयार होतं. त्याचा परिणाम आपण परवा पाहिला की आयुक्तांना ज्यावेळेस या गोष्टी निदर्शनास आल्या की पुणे शहरामध्ये सुद्धा एवढा कचरा असू शकतो किंवा एवढ्या चुकीच्या पद्धतीनं कामं त्या ठिकाणी केली जाऊ शकतात, किंवा उदाहरणार्थ हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये साधारणतः 1200 पेक्षा अधिक सफाई कामगार त्या ठिकाणी काम करतात. मग एवढ्या मोठ्या संख्येने जर कामगार या ठिकाणी काम करत असतील तर शेकडो टन कचरा या ठिकाणी का पडलेला आहे किंवा ही कामं का होत नाहीत. नागरिकांच्या दारामध्ये ऐन दिवाळी सुद्धा अंधार का आहे, त्या ठिकाणच्या स्ट्रीट लाईट का चालू होत नाहीत किंवा हे कर्मचारी का काम करत नाहीत, तर यांच्यावर वचक नाही. म्हणून आयुक्तांना त्या ठिकाणी आज रोज प्रत्येक भागाचे किंवा प्रत्येक क्षेत्राचे दौरे करावे लागतात. आणि आपण पाहिलं की एक इतिहासामध्ये अशी कधी घटना घडली नव्हती की आयुक्तांनी तत्काळ पाहणी दरम्यान ज्या ठिकाणी व्हिजिट केली त्या ठिकाणीच अधिकाऱ्यांना निलंबित केलं, अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि इतरही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आज त्यांनी तंबी दिलेली की जो काम करेल त्यालाच त्या ठिकाणी आम्ही ठेवू, अन्यथा बाकीच्यांच्या बदल्या करू किंवा त्यांच्यावर कारवाई करू, अशा स्पष्ट शब्दामध्ये परवा महापालिका आयुक्तांनी कडक इशारा दिलेला आहे. आणि त्याचा परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय. मी आज पाहतोय पुणे सोलापूर महामार्गावर शेकडोंच्या संख्येनं सफाई कामगार डिवायडर मधला कचरा काढतायत, गवत काढतायत, प्लास्टिक गोळा करतायत. आज मी ज्याची मागणी केली होती की सोलापूर रोडला जी गटारं वाहतायत किंवा गटारांच्यावर झाकणं नाहीत, आज ती जवळजवळ 80-90% कामं त्या ठिकाणी पूर्ण होताना मला दिसत आहेत. त्याचं मला समाधान आहे. ज्या रस्त्यांची आम्ही मागणी केली होती की हे रस्ते खूप खराब आहेत, त्याच्यावर खड्डे पडलेत, मी जवळजवळ 8 ते 10 रस्ते मांजरी आणि शेवटचे त्या ठिकाणी सुचवलेले आहेत. त्याच्यातले बरेचसे रस्ते हे नव्यानं केले जातील आणि काही रस्त्यांच्यावर पॅचेस मारले जातील किंवा खड्डे त्याचे बुजवले जातील. अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी मला होताना दिसते. मला याचं समाधान आहे की ज्या मागण्या, माझ्या हातामध्ये जो कागद आहे की ज्याच्यामध्ये 14 ते 16 प्रश्न मी त्या ठिकाणी आयुक्तांना दिले होते, ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी आयुक्तांनी या लिस्टमध्ये घेतलेले आहेत. आणि नुसते घेतलेले नाहीत तर एखादा विषय जर मी त्या ठिकाणी मांडला की शेवळवाडी आणि मांजरी रस्ता करणे किंवा त्याच्यात रुंदीकरण करणे, तर तो विषय आणि त्याची अंमलबजावणीची यंत्रणा ही सुद्धा त्या ठिकाणी दिलेली त्यांनी आणि त्याचा कालावधी निश्चित केलेला आहे. त्याच्यामुळे हा रस्ता कुणी करायचा आणि किती कालावधीत करायचा याचं सुद्धा टाइम टेबल, शेड्यूल या ठिकाणी माननीय आयुक्तांनी दिलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आज आयुक्त काम करतायत किंवा त्यांनी परवा ज्या काही कारवाया केल्यात त्या कारवाईमुळं ज्या कर्मचारी वर्गामध्ये त्यांची एक चांगली दहशत त्या कामाची निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सुचवलेली सगळी कामं येत्या काळामध्ये पूर्ण होतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. कामं होतच असतात. तुम्ही ज्या पद्धतीने आयुक्तांना सगळ्या समस्या तुम्ही दाखवून दिल्या, पण आता निवडणूक येते, महानगरपालिकेची निवडणूक लागते. साधारण हा जो वार्ड क्रमांक 15 आहे याची निवडणूक पहिल्यांदा होते असं लक्षात येत आहे आणि यामध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात अशी सुद्धा लोकांच्या मधून चर्चा सुद्धा होत आहे, तर याबद्दल काय सांगाल? स्वाभाविक आहे, ही नव्यानं समाविष्ट झालेली 23 गावं, या 23 गावांच्या मध्ये मांजरी आणि शेवळवाडीचा समावेश होतो.
या 23 गावांचा समावेश साधारणतः 2021 साली त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या परिसरामध्ये कुठल्याही निवडणुका झालेल्या नाहीत. गेली 4 वर्ष या परिसरामध्ये नागरिकांना सुद्धा काम करणारा जनसेवक किंवा प्रतिनिधी त्या ठिकाणी मिळालेला नाही. त्यामुळे अनेक समस्या या परिसरामध्ये आज आपण पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मुख्य पाण्याची समस्या आहे, रस्त्याच्या समस्या आहेत, स्ट्रीट लाईट, स्वच्छता, कचरा, अनेक विषय आहेत की त्या समस्या सोडवणूक करण्यासाठी इथं आज लोकप्रतिनिधीची गरज आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक या निवडणुका आता लागलेल्या आहेत, निवडणुकीचं वारं वाहतंय, अनेक लोक इच्छुक आहेत. मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करतोय आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही निश्चित या परिसरामध्ये एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका आम्ही या पक्षाच्या माध्यमातून करतोय. या राज्याचे अतिशय सक्षम आणि धाडसी मुख्यमंत्री म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करत असतो आणि उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यामध्ये निश्चित उमेदवारी मागतोय. उमेदवारी मागणं हे स्वाभाविक सगळ्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की मी त्या ठिकाणी जावं, त्याप्रमाणे आमची त्या ठिकाणी इच्छा आहे. पण शेवटी हा निर्णय पक्ष पातळीवर घेतला जातो. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो निर्णय आम्ही निश्चित मान्य करून त्या ठिकाणी काम करू. तुम्ही म्हणालात की आता पहिल्यांदा ही गावं जी आहे ती आता जोडली गेलेली आहे, त्यांची निवडणूक पहिल्यांदा होते, पण समस्या या पहिल्यांदा नाही आहेत. आता तुम्ही तुमची कामं सांगितली, तुम्ही आयुक्तांना सगळ्या समस्या दाखवून दिल्या, त्यांना आणून कामं दाखवून त्यांच्याकडून काही कामं तुम्ही मंजूर करून घेतायत, पण निवडणुकीच्या आधीच तुम्हाला ही कामं दिसली का? याच्या आधी समस्या दिसल्या नव्हत्या? नाही, हे जर फक्त वैयक्तिक माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी हा तुमच्याबद्दलच नाही, हा एक मुख्य प्रश्न आहे की निवडणूक तोंडावर आली की इथल्या लोकप्रतिनिधींना समस्या दिसतात, मग ते पुढे येऊन कामं करायला लागतात. असं नाही, कामं ही रोजच असतात. कुठलाही लोकप्रतिनिधी असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्याकडं त्या भागातील लोक, नागरिक हे आशेने पाहत असतात. कुठलीही समस्या असो, ज्या वेळेस त्या व्यक्तीला स्वतःच्या ताकदीनं ती समस्या सोडवली जाऊ शकत नाही त्यावेळेस तो इतरांच्याकडे जात असतो. एखादा कामं जर रोजच होत असतील तर मग एवढ्या मोठ्या समस्या निर्माण कशामुळे होतात सर? नाही, आता कसं आहे, समस्या ह्या खूप असतात आणि त्याचं निराकरण होण्याचं प्रमाण कमी आहे. एखादी समस्या घेऊन आल्यानंतर ती त्याच वेळी किंवा त्या दिवशी सुटेल असंही नसतं. अनेक प्रश्न असतात की ते वर्षभर त्या ठिकाणी प्रलंबित असतात किंवा अनेक हेलपाटे त्याला मारावे लागतात, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा ते प्रश्न सोडवले जातात. आणि काही अधिकारी असे असतात की त्याच्यामध्ये कामचुकारपणा करतात, जाणीवपूर्वक नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी दाबून ठेवतात किंवा सोडवणूक करत नाहीत. मला वाटतं जर असे प्रश्न, जे छोटे छोटे प्रश्न जे सोडवले जाऊ शकतात, अशा प्रश्नांना जर अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांची कामं केली किंवा वाव दिला तर मला वाटतं हे प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाहीत. मी आज पाहतोय की परवा आयुक्त आल्यानंतर किती बदल होऊ शकतो हे मी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात पाहिलं की जे अधिकारी किंवा कर्मचारी आम्हाला कुठं दिसत नव्हते, आज ते सगळीकडे पाहायला मिळत आहेत. शेकडोंच्या संख्येनं या ठिकाणी सफाई कामगार काम करतायत, स्वच्छता होते, नागरिक लोक मला भेटतायत, येऊन फोन करतायत की आयुक्त आल्यानंतर खूप मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं ही एक चांगली गोष्ट आहे आणि मला वाटतं पुण्यासारख्या एका ऐतिहासिक सिटीमध्ये की जे पुणे हे विद्येचं माहेरघर, एक सांस्कृतिक राजधानी आहे, अशा शहरामध्ये निश्चित चांगला बदल होणं हे गरजेचं आहे आणि मला वाटतं नागरिकांना या गोष्टी आवडतील. तुम्ही बदल म्हणालात, पुण्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून पण एक बदल घडायचा प्रयत्न होतोय, तो असा की तुम्ही शेवाळवाडी गावासाठी जवळपास 36 कोटींची पाणी योजना मंजूर केलेली आहे. ती कशा पद्धतीने केलात त्याचा एक थोडक्यात आढावा सांगाल? खरं तर मी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो. गेल्या वर्षीच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मला आठवते 20 डिसेंबर 2024 रोजी मी स्वतः नागपूरला गेलो होतो आणि मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो. त्यांना मी शेवाळवाडी गावच्या नागरिकांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही अशा प्रकारचं एक निवेदन दिलं होतं आणि ही योजना तातडीनं आपण मार्गी लावावी अशी मागणी केली होती. आदरणीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी तत्कालीन जे आयुक्त पुण्याचे भोसले साहेब होते त्यांना आदेश दिले, पत्र दिलं आणि त्याचा पाठपुरावाही त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांना केला. आणि आज मला वाटतं अजून डिसेंबर महिना यायचा आहे
10 महिन्याच्या आतमध्ये अतिशय तत्परतेनं ही योजना त्या ठिकाणी मार्गी लागली. त्याचा DPR मंजूर झाला, त्याला 36 कोटी रुपये निधीही त्या ठिकाणी मिळाला आणि उद्या होणाऱ्या स्टँडिंग कमिटीच्या मीटिंगमध्ये त्याची मंजुरी होऊन त्या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या ठिकाणी निघेल आणि वर्क ऑर्डर झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करणार आहोत. मला वाटतं पुणे शहराच्या इतिहासामध्ये एवढं जलद गतीनं कुठलंही काम त्या ठिकाणी होत नाही, परंतु आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि या कामामध्ये मला माननीय देवेंद्रजींनी खूप मोलाची मदत केली. पाण्याचा जर प्रश्न आहे, पण स्वच्छतेचा एक प्रश्न आहे. सध्या आम्ही 2 दिवस गेले पाहतोय की हडपसर हा जो परिसर आहे, मग तो 17.5 नळी असू द्या किंवा मांजरी शेवाळवाडी गावचा हा जो परिसर असू द्या, हा एकदम स्वच्छ दिसतोय, चकाचक दिसतोय. ही किमया कोणाची म्हणायची? आणि ही स्वच्छतेची ही जबाबदारी, ही मोहीम आता सध्या जी कुणी चालू केली असेल ती अशीच चालू राहणार आहे का? इथून पुढे ह्या भागात स्वच्छता बघायला मिळेल का? आपल्या माध्यमातून एक चांगली माहिती मिळते की हडपसरचा बदल होतोय, या प्रभागामध्ये स्वच्छता दिसते, नागरिकांच्या मध्ये त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जातंय. मला वाटतं स्वच्छता आणि आपला परिसर स्वच्छ करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी, नुसती महानगरपालिकेची किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही. कर्मचाऱ्यांचे सुद्धा आपण महानगरपालिकेचे आभार व्यक्त केले पाहिजे, जे स्वच्छ सेवक आपण त्याला म्हणतो, की जे आपल्या दारामध्ये येऊन रोजचा कचरा उचलतात किंवा त्याची विल्हेवाट लावतात. अशा लोकांचे आपण त्या ठिकाणी मला वाटतं आभार व्यक्त केले पाहिजेत. आणि असा एक वर्ग आहे आपल्याकडे की जो कचरा त्या ठिकाणी 8-8, 10-10 दिवस आपल्या घरामध्ये साठवून ठेवतात आणि तो कचरा रात्री अपरात्री असा अनोळखी ठिकाणी किंवा अशा एखाद्या जागेवर त्या ठिकाणी डंप करतात, नेऊन टाकतात आणि त्या ठिकाणी कचऱ्याची ढीगच्या ढीग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मला वाटतं अशा नागरिकांनी या भूमिका घेऊ नयेत. आपल्या दारात जो पुणे महानगरपालिकेचा स्वच्छ कचरा विभाग येतो त्याच्याकडे तो कचरा सुपूर्द करावा, जेणेकरून आपला परिसर त्या ठिकाणी स्वच्छ राहील. आणि मला वाटतं नागरिक आणि कर्मचारी या दोघांनी जर हे काम जबाबदारीने केलं तर हा निश्चित परिसर स्वच्छ राहील आणि इतरांच्याही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी कमी होतील आणि जे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये कचऱ्यामुळे होतात ते होणार नाहीत असं मला या ठिकाणी वाटतं. अगदीच स्वच्छतेचा विषय पण आहे. तुम्ही मगाचपासून तुम्ही केलेली कामं पण सांगितलेलाच आहेत. आयुक्तांच्या बद्दल तुम्ही कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन करून ही कामं करून घेतलीत याचा पण आढावा घेतला. पण मी एक मगाशी महत्त्वाचा प्रश्न विचारला होता की तुम्ही प्रभाग 15 मधून निवडणूक लढवणार आहात का? त्याचं उत्तर दिलं तुम्ही, पण निवडणूक कोण लढवणार आहे, तुम्ही की तुमच्या मिसेस? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काम तर आम्ही सगळेच करतोय. माझ्या पत्नी शेळवाडी गावच्या माजी सरपंच म्हणून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. मी स्वतः गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आणि या प्रभागामध्ये 4 जागा आहेत आणि या 4 जागेमध्ये उद्याच्या 11 तारखेला आरक्षणची सोडत निघणार आहे. त्याच्यामध्ये जसं आरक्षण असेल आणि पार्टी जसे ठरवेल कोणाला तिकीट द्यायचं, महिला पुरुष जो कोणी असेल, पार्टीला जे योग्य वाटेल की महिलेला द्यायचं तर महिला, पुरुषाला द्यायचं तर पुरुष, अशा पद्धतीमध्ये ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी तयार आहोत. उद्या म्हणजे तयारी दोघांची पण चालू आहे? हो, तयारी स्वाभाविक आहे. कार्यकर्ता हा शेवटी त्यांनी युद्ध कधी हो त्याची शस्त्र त्या ठिकाणी त्याची तयार पाहिजेत आणि मला वाटतं आम्ही या युद्धाला तयार आहोत. अगदीच खूप खूप शुभेच्छा या तुमच्या युद्धासाठी, येणाऱ्या आगामी निवडणुकांच्यासाठी आणि तुमची ही जी सामाजिक कार्य चालू आहेत त्या कार्यांसाठी सुद्धा स्टार महाराष्ट्र न्यूज तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा महत्त्वाचा वेळ तुम्ही देऊन आम्हाला आज मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज.